नागपुर के अंबाझरी तालाब का देवेंद्र फडणवीस ने आज निरीक्षण किया। कुछ समय पहले ये तालाब पूरी जलपर्णी से ढका हुआ था और पानी दिखाई देना भी मुश्किल था। महानगर पालिका के विशेष प्रयासों से अब अंबाझरी तालाब पूरी तरह जलपर्णी मुक्त हो गया है। मुख्यमंत्री ने तालाब का निरीक्षण करने के साथ ही नौकायान का भी आनंद लिया। उन्होंने कहा कि कभी अंबाझरी तालाब नाग नदी पर बने बांध के रूप में माना जाता था और बाद में पर्यटन का मुख्य केंद्र बना। जलपर्णी के कारण तालाब के अस्तित्व पर सवाल खड़े हो गए थे, लेकिन मनपा के बेहतर काम करने के बाद इसे फिर से साफ किया गया है। मुख्यमंत्री ने बताया कि 13 MLD क्षमता का STP तैयार हो चुका है और अगले 2-3 महीनों में इसके शुरू होने के बाद प्रदूषित पानी को शुद्ध करके छोड़ा जाएगा। साथ ही युवाओं को कायाकिंग और जल क्रीडा प्रशिक्षण से बेहतर अवसर भी मिलेंगे। पूर्ण जलपर्णीने हा तलाव संपला होता, पाण्याचा थेंब देखील दिसत नव्हता आणि नागपूरकरांना चिंता होती की आपला सर्वात आवडता लाडका अंबाझरी तलाव हा नामशेष झाला की काय। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने उत्तम काम करून संपूर्ण जलपर्णी संपवली। अतिशय चांगला खळखळ असा तलाव पुन्हा वाहतोय, पाणी भरपूर आहे। आता त्यात मी नौकायानाचा आनंद देखील घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला मदत करेल। नाही, ती समस्या याकरता राहणार नाही की आता वाडीचा 13 MLDचा STP हा तयार झालेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात तो STP कार्यान्वित झाल्यानंतर जे वाडी नगरपालिकेचं किंवा तिकडचे MIDCचं घाण पाणी या ठिकाणी यायचं ते सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे। त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आता यातला संपला। मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुणी कयाकिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत, चांगल्या पद्धतीनं ते करत आहेत। जेवढे या ठिकाणी जलक्रीडा प्रकार आहेत या प्रकारांमध्ये खरं तर पारंपरिक पद्धतीनं आपले भारतीय जे आहेत यांना त्याचं कौशल्य होतं। आता पुन्हा अशा प्रकारच्या ट्रेनिंगने ते कौशल्य प्राप्त करून आपल्याला जास्तीत जास्त मेडल्स मिळवून देतील आम्हाला विश्वास आहे।